नमस्कार, मी भूषण करंदीकर। आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन। भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त आपण हा आजचा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करतो। डॉक्टर राधाकृष्णन यांचा वारसा पुढे नेला तो भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी। कलाम यांचा वारसा आज अनेक शिक्षक प्रकाश झोतात न येता पुढे नेत आहेत। आपल्या देशाचं भवितव्य असलेल्या मुलांमधून उद्याची कर्तव्यदक्ष पिढी घडवणाऱ्या शिक्षकांच्या या प्रेरणादायी कहाण्या पाहूया खास कार्यक्रमात कलामांचे वारसदार। शिक्षण म्हणजे पैसा कमावण्याचं साधन असा गैरसमज झालेल्या काळात आपल्याला भेटते एक समर्पित शिक्षिका। त्यासाठी आपल्याला जावं लागेल सांगली जिल्ह्यातल्या वानलेसवाडी गावात। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पदरचे पैसे खर्च करणाऱ्या स्नेहा मगदूम आजच्या काळातल्या ज्ञानज्योतीच आहेत। स्नेहा सुकुमार मगदूम, विद्यार्थ्यांच्या लाडक्या स्नेहा मॅडम। 2011 मध्ये स्नेहा मॅडम बुधगावहून बदली होऊन वानलेसवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत रुजू झाल्या। सुरुवातीला शाळेची अवस्था पाहून त्या अवाकच झाल्या। ठिकठिकाणची अस्वच्छता, दलदल, ड्रेनेजचं साठणारं पाणी ही अवस्था बदलण्याचा चंग त्यांनी बांधला आणि त्या स्वतः कामाला लागल्या। स्नेहा मॅडमची तळमळ पाहून उद्योजक सुभाष चिकोडीकर पुढे आले आणि त्यांनी अर्थसहाय्य देऊ केलं। प्रयत्न चालू केले की बाबा झाडं लावून स्वच्छता पैरा करून घेऊन परत मुरुम टाकून हे असं सगळं त्यांनी झाडं वगैरे लावून घेऊन सगळं त्याचं बाग बगीचा जरा त्यांनी व्यवस्थित त्यांनी ते आल्यानंतरच त्यांनी सगळं प्रगती चालू झालीत। मॅडमनी ही कुटी तयार केलेली आहे आणि मुलांची प्रगती खूप केली आणि कमळाची रोपे लावल्यात, बाग तयार केली आहे। या परिसरात सगळे झाड लावल्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटतोय। विद्यार्थ्यांना सर्व विषय नीट समजावेत यासाठी स्नेहा मॅडमनी पदरचे 50,000 रुपये खर्च करून विद्यार्थ्यांसाठी साहित्य विकत घेतलं। साधी चित्र, चलचित्र, निर्मिती चित्र, वस्तू, नकाशे, खेळणी, लॅपटॉप, सीडीज असं साहित्य त्यांनी स्वखर्चानं विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलं। मुलांना शाळेतून जायलाच नाही वाटायला पाहिजे असं एक प्रकारचं वर्गामध्ये नियोजन केलेलं आहे आणि मुलांना त्या पाट्या वगैरे त्याच्यासाठी मी स्वतःच्या स्वखर्चातूनच सर्व साहित्य बरंचसं केलेलं आहे। मुलांना वाचनाची गोडी लागावी यासाठी शाळेत वाचन कुट्टी तयार करण्यात आली। त्यासाठीही स्नेहा मॅडमनी पदरमोड केली। शाळेजवळ सुरू असणाऱ्या बांधकामावरच्या मजुरांना समजावून त्यांच्या मुलांनाही शाळेत आणलं। शाळेच्या परिसरात पक्षी दिसावेत यासाठी बाग उभी करून नारळाच्या करवंट्या आणि पाण्याच्या बाटल्या गोळा केल्या। त्यापासून खाऊची घरटी बनवल्यामुळं शाळेच्या परिसरात पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला। शाळाबाई मुलं सुद्धा होती, त्या ठिकाणी नवीन नवीन उपक्रम राबवण्याचा आम्ही प्रयत्न केला। या मुलांना ठिकाणी शिकवायला चालू केलं। आपलं नाव सार्थ करत स्नेहा मॅडम विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचा स्नेह निर्माण करायचं काम अविरतपणे करतायत। सांगली जिल्ह्यातल्या वानलेसवाडीमध्ये समर्पणाचा एक झरा अविरतपणे वाहतोय। रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली। आजही सचोटीनं ज्ञानदान करत अनेक पिढ्या घडवणारे काही शिक्षक समाजात दिसून येतात। अकोल्यातले विनायक देशमुख सरही त्यातलेच। प्रफुल्ल शेगावकर अकोल्यातल्या जठारपेठ भागातल्या पोस्ट ऑफिसमध्ये चांगल्या पदावर काम करणारा हा तरुण, पण प्रफुल्लचा या खुर्चीपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता। 2006 मध्ये तो 10वीत असताना एकाएकी त्याच्या वडिलांचं निधन झालं आणि त्याला शिक्षण अर्धवट सोडून कुटुंबासह गावाची वाट धरावी लागली। पण हुशार प्रफुल्लच्या पाठीशी एक व्यक्ती भक्कमपणे उभी राहिली, ती म्हणजे प्रफुल्ल शिकत असलेल्या जागृती रात्रशाळेचे मुख्याध्यापक विनायक देशमुख सर। त्यांनी गावी गेलेल्या प्रफुल्लच्या कुटुंबाला परत अकोल्याला आणलं। नातेवाईकांच्या मदतीनं या कुटुंबाची व्यवस्था करून दिली। त्यांच्या कष्टाचं चीज करत प्रफुल्ल रात्रशाळेतून विभागात पहिला आला। त्याला पोस्टात नोकरी लागली। आता प्रफुल्लची बहीणही डॉक्टरकीचं शिक्षण घेतेय।
देशमुख सरांनी जी प्रयत्न केले माझ्यासाठी आणि माझी थोडी मेहनत याच्यामुळे मी 10वीत रात्र शाळेतून मेरिट पण आलो. माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा एक प्रसंग म्हणजे रात्र शाळेत मी ॲडमिशन घेणे हाच ठरला आणि माझ्या आयुष्याला कलाटणी देणारं व्यक्तिमत्व म्हणजे त्यावेळेपासून देशमुख सरच आहेत. विनायक देशमुख सर घरच्या परिस्थितीमुळे शिक्षणापासून दुरावलेल्यांचं दुःख त्यांना अस्वस्थ करायचं. 1987 मध्ये ते जागृती शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. त्याच वर्षी शाळेत रात्रशाळेच्या वर्गांना मान्यता मिळाली. तेव्हापासून संध्याकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत देशमुख सरांचा ज्ञानयज्ञ अव्याहतपणे सुरू आहे. देशमुख सरांच्या सानिध्यात आलेल्या प्रत्येकाचं सोनं झालं. 1990च्या 10वीच्या पहिल्या बॅचपासून ते आत्तापर्यंत रात्रशाळा विभागातून पहिलं येण्याची परंपरा या शाळेनं कधीच सोडली नाही. दरवर्षी जो 10वीचा निकाल लागतो त्यामध्ये सतत 1998 पासून सतत मेरिट देतो आहोत, बोर्डातून पहिला आणतो आहोत आणि महाराष्ट्रामधल्या ज्या 196 शाळा आहेत याच्यामध्ये सुद्धा आम्ही दरवर्षी दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर लागतो. देशमुख सरांची खंबीर साथ आणि मार्गदर्शनाचा अभिमान शाळेतल्या प्रत्येक पिढीच्या विद्यार्थ्यांना आहे. माझ्या घरची परिस्थिती आर्थिक दृष्ट्या चांगली नसल्यामुळे आणि मला नाईटमध्ये ॲडमिशन याच्यासाठी घ्यायची होती कारण की सर माझे चांगले शिकवतात. अलीकडच्या काळात गुरुजी सर झाले, पण देशमुख सरांनी आपल्यातला गुरुजी कधीच लुप्त होऊ दिला नाही. गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देण्याचं काम करणाऱ्या या खऱ्या नायकाला झी मीडियाचा सलाम. जयेश जगडसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, अकोला. धुळे शहरात सध्या कलाम सरांच्या नावाची चांगलीच चर्चा आहे, कारण एक अवलिया शिक्षक कलामांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहेत. भारताला 2020 मध्ये महासत्ता बनवण्याचं डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं स्वप्न. डॉक्टर कलाम आता आपल्यात नाहीत, मात्र त्यांचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी धुळ्यातले एक शिक्षक झपाटून काम करतायत. त्यांचं नाव महेंद्र पाटील. त्यांचं हे संस्कार गुरुकुल. आश्चर्य वाटलं ना? पण हो, एका बाईकवर धुळे शहरभर फिरत ते डॉक्टर कलामांविषयी माहिती देतात. त्यांचं स्वप्न अपूर्ण राहू नये, उद्याचं भविष्य असलेल्या मुलांना त्यांच्या विचारांची सतत प्रेरणा मिळत राहावी यासाठी महेंद्र पाटील झटतायत. ज्ञानदानाचं कार्य करण्यासाठी आणि मुलांमध्ये यशस्वी जीवनमूल्य रुजवण्यासाठी त्यांनी पुण्यातली गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडली आणि गावाची वाट धरली. संस्कार गुरुकुलच्या माध्यमातून डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे विचार, त्यांचं साहित्य, त्यांचं कर्तृत्व शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि जे आपल्या भारतातील युवक आहेत, तरुण शक्ती, त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प मी केला आहे आणि त्या माध्यमातून संस्कार गुरुकुलच्या माध्यमातून एका वर्षात 1 लाख विद्यार्थ्यांपर्यंत डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांचे विचार मला पोचवायचे आहेत. महेंद्र सरांची शाळा कधी देवपूर बस स्थानकाच्या आवारात भरते तर कधी झाडाखाली. निस्वार्थी आणि निरपेक्ष भावनेनं सुरू असलेल्या या उपक्रमाची रूपरेषा ठरली आहे. ते मुलांना सुरुवातीला 20 मिनिटं कलामांविषयी माहिती देतात. संस्कार गुरुकुलमध्ये येणाऱ्या मुलांचं आत्मबल वाढवण्यासाठी विविध स्पर्धा आयोजित करतात. अब्दुल कलाम यांच्या विषयी 2-4 शब्द सांगितले. हे ऐकून आम्हाला खूप छान वाटले. त्यांचे बालपण सांगितले, त्यांचे वडील काय करायचे हे सांगितले. त्यांचे हे विचार ऐकून आम्हाला खूप छान वाटले. आम्हाला असं वाटतं की आम्ही पण डॉक्टर अब्दुल कलाम यांच्यासारखं बनावं. कलामांच्या विचारांनी भारावलेल्या महेंद्र पाटील यांचं काम अनेक शिक्षण संस्थांनाही आवडू लागलंय. मुलांना पाठ्यपुस्तकाबाहेरचं ज्ञान मिळत असल्यामुळं शाळा आणि मुलांना महेंद्र पाटील साक्षात कलाम वाटू लागले. पाठ्यपुस्तकांचा अभ्यास या व्यतिरिक्त हा एक त्यांचा उल्लेखनीय उपक्रम आहे की ते विद्यार्थ्यांना एक वेगळ्या पद्धतीने शाळांमध्ये येऊन त्यांना त्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याबद्दल जी माहिती देत आहे, तर याचा एक देशभक्तीची मूल्ये रुजवण्याबाबत या त्यांच्या उपक्रमाचा नक्कीच फार मोठा फायदा होणार आहे. कलामांच्या पहिल्या स्मृतिदिनापर्यंत जिल्ह्यातल्या 1 लाख मुलांना त्यांच्या विचारांची ओळख करून देण्याचं लक्ष्य पाटलांनी ठेवलंय. कलामांच्या विचारातून नव्या महासत्ता निर्मितीचं स्वप्न दाखवणाऱ्या महेंद्र पाटील यांचा हा आगळावेगळा उपक्रम पोट भरू शिक्षण सम्राटांच्या डोळ्यात नक्कीच झणझणीत अंजन घालणार आहे. प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे. मनोरंजनातून शिक्षण आणि त्यातून मूल्य रुजली तरच देशाची भावी पिढी संस्कारक्षम होईल.
याच विचारातून यवतमाळमधले डॉक्टर नितीन खर्चे सर विद्यार्थ्यांसाठी झटतायत. एकावर 3 13, एकावर 4 14, प्लॅस्टिक कॅरी बॅगचा परत चेंडा मेंढा, एकावर 8 18. गणित आणि त्यातही पाढेपाठ करणं म्हणजे विद्यार्थ्यांच्या कपाळावर आठ्या पडल्याशिवाय राहत नाही. पण यवतमाळच्या विवेकानंद विद्यालयात जरा वेगळं चित्र दिसतं. डॉक्टर नितीन खर्चे विद्यार्थ्यांना असं हसत खेळत शिक्षण देतात. त्यामुळे नेहमीच त्यांच्या भोवती विद्यार्थ्यांचा गराडा असतो. खर्चे सर अत्यंत रंजकतेनं पाढे शिकवतात. त्यातून त्यांचं प्रबोधन होईल असे संदेशही देतात. खर्चे सरांचा संदेश सांगती पाढे हा बालकाव्य संग्रह विद्यार्थ्यांमध्ये चांगलाच लोकप्रिय आहे. हे पाढे शिकवता पर्यावरणाचा संदेश हा मुलांमध्ये सहज देता येऊ शकतो. मूल्य पाढ्यांच्या माध्यमातून रुजवल्या जाऊ शकतात. हेही सहज हे मी माझ्या शाळेमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जो कठीण विषय आम्हाला वाटत होता तो सरांनी जे सांगितलेले पाढे आहे त्याच्यातून आम्हाला सोपा वाटला. त्यांनी एक संदेश पण दिला, जे भारताविषयी प्रेम असलं पाहिजे, देशाविषयी प्रेम असलं पाहिजे, असं आम्हाला सरांच्या पाढ्यांमधून शिकायला मिळालं. खर्चे सरांनी विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाचा संदेशही रुजवला. त्यांच्यात श्रमप्रतिष्ठा मूल्य रुजवण्याचाही प्रयत्न ते करतायत. पर्यावरणातली जैवविविधता जोपासण्यासाठी बिया गोळा करण्याची आणि त्याचा संग्रह करून वनसंवर्धन करण्याची रुचीही त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केली आहे. शाळेतील सीड बँकेच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांना वृक्षांचं सखोल आणि शास्त्रीय ज्ञान देतात. मुलांमध्ये जर आपण आस्थेने गेलो तर ते आपण करू शकतो. दुर्दैवानं आता मुलांमध्ये रमणं, मुलांना समजून घेणं, मुलांमध्ये आणखीन 4 गोष्टी कोणत्या हे हेरणं हे कमी झालं आहे. पण शिक्षक म्हणून हे सहज करू शकतो याचा मला अगदी आत्मविश्वास आहे. सरांनी पाढे म्हणायला लावले तर त्याच्यात पण ॲक्शन करून आम्हाला झाडं लावणे, झाडांच्या बद्दल हे केलं. आणखी खूप सारे हे सांगितले, पाढे म्हणून घेतले आणि पाठ करून घेतले आणि त्याच्यात आम्हाला खूप मजा आली. अगदी आईच्या मायेनं खर्चे सर मुलांना शिकवतात. शाळेतलं वातावरण मुलांसाठी सकारात्मक असायला हवं हाच त्यांचा ध्यास. त्यांचा हा ध्यास नक्कीच कौतुकास्पद आहे. श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ. चंद्रपुरात मनपाच्या 2 शिक्षकांनी योजनांच्या पुढे जात स्वतःच्या खिशातून मोठी रक्कम देऊन एक उपक्रम अंमलात आणलाय. या उपक्रमामुळे वंचित घटकातील मुलं लक्षणीय संख्येनं शाळेत दाखल झाली आहेत. चंद्रपूरमधल्या घुटकाळा भागातली ही दलित वस्ती. कधीही शाळेत न जाणाऱ्या चिमुकल्यांनी आता शाळेची वाट धरली आहे. आणि याचं सगळं श्रेय जातं ते महात्मा ज्योतिबा फुले महापालिका शाळेच्या बाळकृष्ण पानघाटे आणि बबिता उईके या शिक्षकांना. शहरातल्या आंबेकर लेआउट घुटकाळा भागातली ही शाळा दुर्लक्षित वंचित घटकांच्या आशा आकांक्षांचं केंद्रबिंदू ठरली आहे. हे दोघंही शिक्षक इथली परिस्थिती पाहून अस्वस्थ होते. त्यांनी वंचितांच्या मुलांसाठी KG1 आणि 2 चे वर्ग निःशुल्क सुरू केले. पालकांनी आमच्यावर विश्वास टाकला आणि त्याच्या विश्वासाला कुठेतरी तडा होत जाते बा, म्हणून आम्ही 3ही शिक्षक आम्ही पैसे जमा केले आणि सर्व मुलांना गणवेश, दप्तर, बूट, सॉक्स, पुस्तकं KG1 KG2ला पुस्तकं आणि नोटबुक सुद्धा आम्ही सर्व आमच्यातर्फे दिले आहे. जे शाळेत विद्यार्थी होते एकूण याच्यामध्ये आता आमचे तिपटीने चौपट आमचे विद्यार्थी वाढले आहेत आणि यांना सगळं करण्यात खरंच आनंद मिळतो. आणि पालकांचा विशेष म्हणजे पालकांचा 1 या 1.5 महिन्यामध्ये एवढा विश्वास आम्ही संपादन केला की पालक आता सुद्धा स्वतः दुसऱ्यांना सांगून आताही ॲडमिशन सुरू आहे, विद्यार्थी येणं सुरू आहे. हाच सगळ्यात मोठी आमची पावती आहे, हाच आमचा पुरस्कार आहे. या शिक्षकांचा निश्चय पाहून समाजातले दातेही पुढे सरसावले आणि त्यांच्या उपक्रमाला आकार आला. विद्यार्थ्यांविना ओस पडलेल्या चंद्रपूर मनपाच्या या शाळेत जणू गोकुळच भरलं. 1ली ते 4थीच्या मुलांच्या शैक्षणिक साहित्यासाठी या दोघांनी स्वतःच्या खिशातून रक्कम खर्च केली. केवळ शासकीय योजनांवर अवलंबून न राहता या योजनांच्या पुढे जाऊन या शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मनात आदर्श स्थान निर्माण केलंय. आम्ही याच शाळेमध्ये शिकलो
पण आमच्या शाळेमध्ये हे काही होते नाही. आता जे पुस्तकं भेटले, दप्तर भेटलं, काही ड्रेस वगैरे भेटलं, तसं काही आमच्या रेटमध्ये होतं नाही. पण आम्हाला असं वाटते का आमचं लेकरू शिकलं पाहिजे. सुखवस्तू आणि मध्यमवर्गीय घटकातील मुलांसाठी सुविधांची मागणी करताना संस्था संघटनांचा आवाज बुलंद होतो. मात्र ज्ञानाचा ज्ञ ठाऊक नसलेल्या घटकातील मुलांच्या शाळा प्रवेशासाठी चाकोरी बाहेर जाऊन पदरमोड करणारे शिक्षक मात्र दुर्लक्षित आहेत. त्यामुळे गरज आहे ती त्यांच्या निर्धाराला भक्कम पाठिंबा देण्याची. आशिष अंबाडे, झी मीडिया, चंद्रपूर. या विशेष कार्यक्रमात आज इथे थांबतोय. त्याच्या बातम्यांसाठी आपण पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल. झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.